सबबी सांगून परिस्थितीसमोर गुडघे टेकणाऱ्यांच्या पायामध्ये हत्तीचं बळ आणणाऱ्या तरुणीची कहाणी म्हणजेच प्रांजली पाटीलची कहाणी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। अंध असूनही यूपीएससी परीक्षेमध्ये 773वा क्रमांक पटकावण्याची किमया प्रांजलीने दाखवलेली आहे। प्रांजली ही मूळची जळगावमधल्या बोदवडची। अवघ्या 7व्या वर्षी शाळेमध्ये एका विद्यार्थिनीने प्रांजलीच्या डोळ्यामध्ये पेन्सिल मारली आणि तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली। उपचारादरम्यान आजारी ती पडली आणि दुसरा डोळा देखील तिने गमावला। सुरुवातीला प्रांजली खचली, पण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ती लढत राहिली। मुंबईमध्ये शाळेत पहिली आली। पुणे शिक्षणासाठी पुढे ती दिल्लीला गेली। जेएनयू विद्यापीठामधून एमफिल तिने पूर्ण केलं आणि सुरू झाली यूपीएससीची तयारी। अखंड मेहनत, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबीय मित्रमंडळींच्या साथीने प्रांजलीने यूपीएससी सर केली। महाराष्ट्रातील पहिली अंध IAS होण्याचा मान तिने पटकावलेला आहे। प्रांजलीच्या या अफाट यशाचं प्रचंड कौतुक होत आहे। प्रांजली फक्त आपलं ध्येय साध्य करत नाहीये, तर जळगावमधल्या दीपस्तंभ फाउंडेशनच्या मनोबल केंद्रामध्ये ती अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शनही करतेय। आपल्यामधल्या उणीवांना कुरवाळत न बसता त्यावर मात करून यशाचं अत्युच्च शिखर गाठणाऱ्या प्रांजलीला ABP माझाचाही सलाम। आणि हाच प्रेरणेचा स्रोत सध्या आपल्याबरोबर आहे। प्रांजली, तुझं खूप खूप स्वागत आणि सुरुवातीला तुझ्या एवढ्या मोठ्या यशाबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन। सर्वात आधी तुझ्या या यशाबद्दलची तुझी पहिली प्रतिक्रिया आणि याचं श्रेय तू कोणाला देतेस? माझा रिझल्ट आल्याबद्दल मला खूप 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 आनंद होते आणि याचं श्रेय भरपूर लोकांना आहे। माझा अभ्यास एक गोष्ट आहे, त्याच्याबरोबर माझ्या आईवडिलांचा सपोर्ट, माझ्या मिस्टरांचा सपोर्ट, मैत्रिणींचा, फ्रेंड्सचा, प्रत्येक जण, म्हणजे असं कोणी कोणी तर आपल्याला माहिती असतं की यांना आपण श्रेय देऊ शकतो, पण असे भरपूर लोक असतात की ज्यांना आपण श्रेय आपल्याला माहित पण नसतं की त्यांनी आपल्यासाठी काय केलं। रोजचं जे आपले ऑटोमधून जाणं, धाब्यावाले भैयांचा चहा। प्रांजली, डोळ्यासमोर अंधार नसताना देखील काही जणांना साधी डिग्री देखील मिळवता येत नाही, त्यामध्ये अनंत अडचणी देखील येतात। पण तुझ्या नेमक्या अडचणी काय होत्या? तुला कधी काही अडचणी आल्या नाहीत का? कोणत्याही प्रवासात अडचणी तर येतातच, त्यामुळे अभ्यासाचा पण एक प्रवास आहे। अडचणी म्हणजे काय की प्रत्येक तरुण व्यक्तीला किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अडचणी तर येतातच, की वाटतं की आपण जे करतोय ते नक्की होईल की नाही होणार, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकू की नाही करू शकू, आणि काही म्हणजे जॉब इनसिक्युरिटी तर आहेच आहे। पण जेव्हा मी हा प्रवासाला एन्जॉय करायला लागली, जेव्हा मी रोजच्या प्रोसेसला एन्जॉय करायला लागली, तेव्हा हे दडपण अगदी निघून गेलं। प्रांजली, या सगळ्या गोष्टींवर मात करताना किंवा आता सुद्धा बोलताना तुझ्यातली पॉझिटिव्हिटी आम्हाला दिसते, ती प्रचंड आहे। हे सगळं मोटिवेशन नेमकं आलं कुठून? कधी टेन्शन नाही येत या सगळ्या तयारी दरम्यान? असं नेहमी की आजचा दिवस आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, नंतर जे होईल 4-5 महिन्यांनी, एका वर्षाने जे होईल ते होईल, पण मी आज काय करते, आज मी जे करते त्याच्यावरच माझा उद्याचा दिवस अवलंबून आहे। तर जेव्हा कधी मी असा विचार करायला लागायची मग तेव्हा ते टेन्शन अगदी पळून जायचं। आणि जरी आलं टेन्शन तर मग आईशी बोलेन ना, आई मला व्यवस्थित काढू शकते त्या गोष्टीतून, की ठीक आहे तुला टेन्शन आलं तर काय झालं, सोड टेन्शन, सोड, फक्त अभ्यास कर, जे होईल ते होईल। तर त्यामुळे मग टेन्शन पळून जायचं। काय झालं मग मैत्रिणीशी बोलायचं, एखादी मूवी बघून घ्यायची किंवा काहीतरी चांगलं वाचायचं। असं रोजच्या रोज जेव्हा आपण ही जर्नी, जेव्हा जे प्रवास आपण करतो, मग त्याच्यातच खूप आनंद वाटायला लागतो। प्रांजली, खरं तर फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशाला तुझ्याबद्दल अभिमान आहे। तुझ्या या खडतर प्रवासामधून आज अनेक जण प्रेरणा घेतील, यात काही शंका नाहीच आहे। आणि या चर्चेच्या शेवटी तुला शेवटचा प्रश्न, तो म्हणजे तू प्रत्येकाला इन्स्पिरेशन म्हणून काय संदेश देशील? त्यामुळे मला असं आपल्या सगळ्या लोकांना, म्हणजे सगळ्यांना असं सांगावंसं वाटतं, आणि खास करून आपल्या सगळ्या महिलांना, की कोणतीही अडचण काही न करण्याचं कारण बनू नये। आपण प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो आणि आपल्या सगळ्यांमध्ये ते अनलिमिटेड पोटेन्शियल आहे, ज्याला मर्यादाच नाहीये, एवढी क्षमता आहे। फक्त वाट या गोष्टीची आहे की आपण ती
आपण ती ओळखतोय की नाही, आपल्यामधली क्षमता आपण ओळखतोय की नाही, आणि ती आपल्याला ओळखायची. असं नाही की ती दुसरे कोणी माझं मला कोणी सांगेल की हा तुझ्या क्षमता आहे तू कर. नाही, मला स्वतःला पण वाटलं पाहिजे की इनफॅक्ट कोणी काहीही बोललं ना, की कोणी वाईट जरी बोललं की तू नाही करू शकणार, तरी नाही, मी जर करू शकते तर ते फक्त मला कन्व्हिन्स करायचं आहे. आणि मग त्याच्यात आपल्याला कदाचित सगळ्यांकडून जास्त करून पॉझिटिव्ह मिळू शकतं, पण जरी नकारात्मक पण जरी प्रतिसाद मिळत असेल तरी काय हरकत नाही. कारण की शेवटी त्यांनी पण ते पाहिलेलं नसतं, पण जेव्हा ते आपलं यश बघतील मग त्यांना पण कळेल ओके असं पण आहे. आणि मला असं वाटतं की नेहमी आपलं आयुष्य एक मूल्य, व्हॅल्यू क्रिएशन ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी नेहमी प्रत्येक दिवस त्याच्यासाठी की मी आज काय व्हॅल्यू क्रिएट करते. आणि ती व्हॅल्यू असं नाही की कोणाकडे जाऊन खूप मोठी मदत करणं आहे, ती फक्त एक स्माइल दिली ना कोणाला तरी पण ती खूप मोठी गोष्ट आहे. ती एकदम तो दिवस कोणातरी चांगला घालवू शकते, एवढी ती मोठी गोष्ट आहे. कोणाला शेक हँड केलं, कोणाशी फक्त 2 शब्द चांगले बोललो, ती पण खूप मोठी व्हॅल्यू क्रिएशन आहे. प्रांजली, आता काही थोडेसे बेसिक प्रश्न विचारावेसे वाटतात, ते म्हणजे अभ्यास नेमका तू कसा केलास? कारण UPSC ही अत्यंत टफ परीक्षा असते, अनेक वर्षांची मेहनत त्यामागे असते. तुझी मेहनत कशी होती? तू कसा अभ्यास केलास? माझा अभ्यास जसं की आपण एक पुस्तक घेतो दुकानातून आणि लगेच ते वाचायला लागतो, पण माझ्या बाबतीत हे की मी ते तसं पुस्तक लगेच वाचू नाही शकत. फॉर एक्झाम्पल आता हे पुस्तक आहे, हे काय मी लगेच पटकन उघडून वाचू नाही शकणार. त्याला मला आधी स्कॅन करावं लागेल. स्कॅन केल्यावर ते माझ्या सॉफ्टवेअरमध्ये मला त्याला कन्वर्ट करावं लागेल आणि मग मला वाचायला मिळेल ते. जसं की कोणी माझ्या मैत्रिणीने एक पुस्तक घेतलं आणि तिने आणलं वाचायला लागले, तर मला कदाचित त्याच्यात 10 दिवस 15 दिवस किती वेळ लागू शकतो, किंवा कदाचित कमी पण लागू शकतो, 5 दिवस पण म्हणजे कमी पण लागू शकतो. तर ती एक चॅलेंजिंग गोष्ट होती. पण खरं तर ती मला एवढी चॅलेंजिंग वाटत नाही, कारण की जेव्हा चॅलेंजेस असतात त्याची तुम्हाला सवय होऊन जाते आणि त्याच्यात चांगलं वाटते की वाव, एवढे चॅलेंजेस अजून पण मी करते. आणि एकदम सोपं असून काय चालणार नाही ना. खरं लाईफची तर मजा तेव्हाच येते की जेव्हा काहीतरी चॅलेंजेस आहे, काहीतरी वाटेल की वाव, आज हे मी अचीव केलं. प्रांजली, खरं तर एवढा खडतर प्रवास तुझा राहिलेला आहे, एवढ्या सगळ्या आव्हानांवर मात करून तू यशाचं हे शिखर गाठलेलं आहेस. तुझ्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि ABP माझाकडून तुला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.